जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करावा या मागणीसाठी चंद्रपुरात आज ओबीसींचा संयुक्त महामोर्चा आयोजित करण्यात आला। गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात ओबीसींसोबतच अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातील विविध समाज संघटना, संस्था आणि घटक सहभागी झाले। विशेष म्हणजे आज चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात तापमान असताना देखील हजारो ओबीसी आणि राखीव घटकातील कार्यकर्ते मोर्चात मोठ्या उत्साहात सहभागी झाले। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासोबतच महाराष्ट्र शासनानं 14 मे 2026 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आरक्षण विरोधी निर्णय तातडीनं रद्द करावा ही देखील मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती। दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी आणि 14 मे 2026 चा महाराष्ट्र सरकारने घेतलेला जो कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे तो रद्द करावा। या दोन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, अनुसूचित जाती जमाती या सर्व घटकाचा समावेश आहे आणि सरकारनं जातनिहाय जनगणना नाही केली तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर मोठं आंदोलन केलं जाईल, याची सुद्धा सरकारने दखल घ्यावी। राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि संपूर्ण एससी, एसटी, व्हीजेएनटी आणि एसबीसी राखीव संवर्गातील सर्व लोकांचा आज हा महामोर्चा चंद्रपूरमध्ये होऊ घातला आहे आणि या मोर्चाची दोन मागण्या मुख्य आहे। पहिली मागणी आहे की जी केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करीत आहे त्या जातनिहाय जनगणनेमध्ये पहिल्या टप्प्यात ओबीसी कॉलम नव्हता, दुसऱ्या टप्प्यात ओबीसी कॉलम आहे, राहील असं आश्वासन दिलं, मात्र ते पहिल्या टप्प्यात न दिल्यामुळे ओबीसी समाज आश्वस्त व्हावा या दृष्टिकोनातून आमचा या महामोर्चाच्या माध्यमातून जनजागृती आणि सरकारला निवेदन देण्याचं कार्य आज आम्ही या ठिकाणी ठेवलं आहे।